नवीन मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूला असेल आम्ही टीम रेकर, दुसऱ्या बाजूला असेल मनोज स्पोर्ट्स आदिवली. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते मात्र मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाने. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आम्ही टेमरेकर या टीमला. विनंती असेल आम्ही टेमरेकर संघाला सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचेत आणि एक गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्या वेळेला पहिला चेंडू पडेल ना त्यानंतर 30 मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायचेत आणि 30 षटकांच्या आतमध्ये जर तुमचे 6 षटकं कंप्लीट झाले नाही तर एक अतिरिक्त खेळाडू असतो ना जो पाचवा 38 सर्कलच्या बाहेर, तो तुम्हाला आत ठेवायला लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस आम्ही टाइम नोट करू आणि तुम्हाला सांगू देखील. अप्रतिम असं आयोजन, अप्रतिम असं नियोजन. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2022 थरार. आजचा दिवस क्रमांक 3 पाहायला मिळतोय. तिसऱ्या दिवसातील 6वी मॅच. एक बाजूला आम्ही टेमरेकर, दुसऱ्या बाजूला मनोज स्पोर्ट्स आदिवली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळायला हर्षल येत असताना हर्षलच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान सलामीचे 2 फलंदाज सचिन आणि अविनाश. विचार केला तर SPL किट आपण अप्रतिम अशी किट पाहू शकतो. ती मात्र आम्हाला येस चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार आणि जर विचार केला तर धावसंख्येत 4 नी वाढ. 4 धावा धावफलकावरती असतील. दरम्यान आपण पाहू शकतो ते म्हणजेच अप्रतिम टुर्नामेंट पाहायला मिळते आणि या टुर्नामेंटमध्ये आर्थिक सहकार्य जे मात्र आम्हाला लाभलं. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये मनोहरदादा काशीनाथ पाटोळे साहेबांच्या माध्यमातून, जे मात्र उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 25,000 जे मात्र सुनीलजी बोंडिवले साहेबांच्या माध्यमातून लाभलं, जे मात्र वनपाल वाशिंद आहेत. त्यानंतर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 20,000 रुपये जे आम्हाला संदेशजी पाटोले साहेबांच्या माध्यमातून, त्या समवेत विजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून लाभलं, जे विसावा हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत. सर्वच दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार असतील. दरम्यान मॅचकडे वळूया. इथे चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 2 चेंडूंमध्ये सलग 2 चौकार पाहायला मिळत आहेत आणि अप्रतिम फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यावेळेस नाणेफेकीचं कौल झालं मी सचिनची टॉक केली आणि त्यावेळेला सचिन मला म्हटलं की आमचे खेळाडू आहेत ते मात्र कोणी गुजरातला असतो कोणी मुंबईला असतो, त्यामुळे आम्हाला चांगलंसं कोऑर्डिनेशन करता येत नाही, परंतु आम्ही आता प्रयत्न करतोय कोऑर्डिनेशन करायचा आणि त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि येस विकेटचं पतन होतंय. रिव्हर्सचा अटेम्प्ट म्हटलं ना की दुहेरी तलवार चले तो तीर नाही तो फकीर. इथे मात्र विकेटचं पतन होतोय. डीजे कुठे ना कुठे विश्वास असणं गरजेचं असतं, परंतु आत्मविश्वास यामध्ये कमी मला पाहायला मिळाली. कारण विश्वास होता की मी रिव्हर्स अटेम्प्ट करेल, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. सरळ इष्ट्यांना चेंडू जो मात्र धडकला आणि विकेटचं पतन झालं. गोलंदाज तयार. यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका. चेंडू इनफिल्ड मध्ये राहतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमक हल्ला चढवला
8 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल एकपटली गेली. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला, फलंदाजी चांगली झाली. त्यानंतर 2 चेंडूंचा विचार केला, गोलंदाजी चांगली झाली. आता पुढचे 2 चेंडू कोण चांगला खेळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पहिला असेल लॉंग ऑन मध्ये, दुसरा मिड विकेटला पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे पायावरती चेंडू टाकण्याचा धाडस करू शकतो गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी मिसजजमेंट पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. संघाचा अकाउंट 2 पुढे डबल डिजिट मध्ये. 11 धावा धावफलकावरती असतील. अप्रतिम एफर्ट होता, परंतु कुठे ना कुठे पाय स्लिप झाला. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एक चेंडू शिल्लक असेल अजूनही पॉवर प्ले मधला. यावेळेस बीमर चेंडू होता. बीमर +1. टोटल 2 धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट 13 वरती जात असताना चांगली गोलंदाजी होत होती. पहिल्या 2 चेंडू सोडले तर, परंतु या चेंडूवरती नो वरती 1 धाव आली. इक्वेशन चांगलं होतं, परंतु आता खराब पाहायला मिळतोय, कारण 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे महेश. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॅटचा आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नोंद करायची ती म्हणजे 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल 6 षटका हाताळण्यासाठी. त्यापेक्षा जास्त अवधी झाला तर 5व्या किंवा 6व्या षटकामध्ये जे तुम्ही 5 खेळाडू ठेवता ना, एक एक्स्ट्रा खेळाडू जो मात्र 8 ठेवायला लागेल तुम्हाला. त्यामुळे स्पीडअप करायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो. नरेश येत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्रायकर एंड वरती असेल अविनाश. अविनाशनी चेंडू खेळले, 2 धावा बनवल्यात 2. नॉन स्ट्रायकर एंड वर महेश. चेंडू खेळला 1 धावा बनवली 1. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. विनाश ऑन द बॅटिंग मार्क. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्येच सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 20 धावा धावफलकावरती. 20 रन ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती असेल महेश. महेशच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. वैयक्तिक 7 धावेवरती खेळत असताना 2 चेंडू खेळ फेस केले, 7 धावा बनवल्या. एक सिंगल आणि एक षटकार पाहायला मिळाली. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. सांगत असताना फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. झटका क्रमांक लागतोय दुसरा. महेशला परतायला लागते टुवर्ड्स द
सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे 21 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ स्ट्रायकिंग एंड वरती असेल अविनाश. थर्टी सर्कलच्या बाहेर आपण 3 क्षेत्ररक्षक पाहू शकतो. मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप कव्हर्स रिजन मध्ये इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत एकनी वाढ. 22 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पुल केला होता परंतु पॉवरफुल फटका पाहायला मिळाला नाही. बॅटचा चेंडूचा अप्रतिम संपर्क होऊ शकला नाही. मिसटाईम फटका होता. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाने कॅरी केला जो मिड विकेटला होता. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस लॉट मध्ये चेंडू होता. खड़े खड़े मारा यहाँ पे फटका और गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा पार. चौका. प्रति षटकामागे 13.00 सरासरीने आतापर्यंत धावा बनल्यात 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. सुरेश ऑन द बॉलिंग मार्क. स्ट्रायकर एंड वरती अविनाश. आता मात्र फील्ड रचना ओपन झालेली पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हर्स लॉंग ऑन, मिड विकेट आणि वाइडिश लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू आहेत. यावेळेस बॅकफुटला गेले. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. संघर्ष पाहायला मिळतोय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. आक्रमक हल्ला चढवला गेलाय मात्र फलंदाजाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त कल्पकता दाखवली. फक्त आणि फक्त युक्ती दाखवली. ताकद जरा पण नव्हती या फटक्यामध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत घेतलेली ही सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 31 धावा धावफलकावरती असतील. 31 रन ऑन दी स्कोर बोर्ड. धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. तिसरे षटक मार्गस्थ. थोडस फास्ट खेळायचंय विनंती असेल. यावेळेस शफल झाले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. चेंडू इनफिल्ड मध्ये राहिला तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 35 धावा धावफलकावरती असतील. वारंवार लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंडवरती. त्यामुळे फील्ड रचना वारंवार चेंज करायला लागत आहे. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंड होता. बॉडीला ब्रश झाला. सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न होता
आणि लिगबायच्या स्वरूपात एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत एकनी वाढ. 33 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ. अप्रतिम गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू खेळला आणि 7 धावा खर्च गेल्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू अँगल सोबत बाहेर निघाला. गुड लेंथ वरती हिट झाला. त्यानंतर अँगल सोबत बाहेर निघाला. यष्टीरक्षकाने कुठलीही चुकी केली नाही. धावसंख्या स्थिर आणि स्थगित. 33 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ. अजून एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून अप्रतिम टिपली जाते. झेल समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. डीजे यानंतर होणारी मॅच महालक्ष्मी माळेगाव त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय भवानी स्पोर्ट्स नेहरोळी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती ती म्हणजेच नाणेफेकीचं कॉल करायला मिड इनिंग्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान चालू असलेला सामना आम्ही टेंबरेकर त्यांच्या अगेन्स्ट मनोज स्पोर्ट्स आदिवली. नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं आदिवली संघाने. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आम्ही टेंबरेकर या टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11.00च्या सरासरीने 33 आपल्याला पाहायला मिळते. मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नेल्सन फिगर जी आपण पाहू शकतो 33 वरती 3 विकेट्स इन 3 ओव्हर्स. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पॉइंट रेंज झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक क्षेत्ररक्षक आहे तो उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट 35 या आकड्यावरती जात असताना आपल्या स्पेल मधला दुसरा षटक टाकायला तयार आहे हर्षल. इथे पुल करायचा प्रयत्न होता. भन्नाट वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेग. पुल करायचा प्रयत्न होता. बॅटीचा चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. फिकी खराब होती. कलेक्शन देखील खराब होतं परंतु बॅकिंग सर्व एक पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. 36 धाव धावफलकावरती. गोलंदाज तयार. इथे बॅटीची कडा लागते. एसटी रक्षक करणार नाही कुठली चुकी. होतोय विकेटचं पतन.
नवीन फलंदाज आपण पाहू शकतो संदेश येतोय. गोलंदाज तयार. चौथं षटक मार्गस्थ. ती मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम होता हा फटकार आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. व्हेरी मच डीजे मास्टर. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत 6 नि वाढ. 42 धावा धावफलकावरती. 42 रन ऑन दी स्कोर बोर्ड. गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु मिस जजमेंट पाहायला मिळाली. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द फॅन. क्लिअर केले रोप. चौकार. वरती 46 रन ऑन दी स्कोर बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकतो आपण. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जाते. वारंवार सूचना येते तरी सुद्धा खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो. गिरीश येतोय 5वं षटक घेऊन. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. फील्ड रचना ओपन झालेली पाहू शकतो. डी पॉइंट रिझन असेल, एक्स्ट्रा कव्हर्स रिझन असेल, त्यानंतर लॉंग ऑन असेल, काउस कॉर्नर असेल आणि मिड विकेट असेल. असे 5 खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस अप्रतिम चेंडू. भन्नाट वेग होता. त्यासोबतच चेंडू पडल्यावरती वळण घेतलं. बॅट्समनला पूर्ण प्रकारे बीट केलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आणि स्थगित. 46 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळी स्लो फुल टच चेंडू होता. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानायला लागते. पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये एक धाव एकवटली गेली. संघाचा कोण पुन्हा एकदा 1 नि पुढे जातोय. 47 धावा धावफलकावरती. 2 चेंडू हाताळले. 1 धाव खर्च केली. पहिला चेंडू अप्रतिम होता. पूर्ण प्रकारे बीट केलं फलंदाजाला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. यावेळी शफल व्हायचं होऊन खेळायचा प्रयत्न होता. इनफिल्डमध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली आणि इथे घडतंय की बिघडतंय. येस 2 धावा कंप्लीट होतील. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लॉंग बिग बिग माइटी ह्यूज आउट ऑफ द पार्क. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला षटकारासाठी. 55 धावा धावफलकावरती. सांघिक 50 आपण पाहू शकतो. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू काउस कॉर्नर रिझन मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट 1 नि पुढे जात असताना
56 धावा धावफलकावरती. 56 रन ऑन दी स्कोरबोर्ड. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे अविनाश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो गिरीश. 5वे षटक मार्गस्थ. एक चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि अप्रतिम झेल ची मात्र टिपली जात आहे त्याच्या माध्यमातून आणि 5व्या विकेटचं पतन होतंय. अविनाशला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो संदेश. नॉन स्ट्रायकर एंडवरती देवा. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं निर्वाणीचं अंतिम हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच पप्पू. पप्पू टू संदेश. गोलंदाज तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड लेग स्टंप ची मात्र पिचिंग झाली आणि वाईटची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होईल. 57 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू दिशेन गोलंदाजी होती. सगळा युवा टॅलेंट आपण पाहू शकतो या टीम मध्ये. आदिवली टीमच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रोत्साहन जे मात्र दिला जात आहे. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पुढे 61 धावा धावफलकावरती. हल्ला जो मात्र चढवला गेलाय गोलंदाजावरती पप्पू वरती. संदेशच्या माध्यमातून कमबॅक करतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. कमबॅक करणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. 2 खेळाडू होते त्यांच्यामध्ये होता गॅप. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट 4 ने पुरे. 65 धावा धावफलकावरती असतील. 65 रन ऑन दी स्कोरबोर्ड. दोन चेंडूंमध्ये 2 चौकार आलेत. कमबॅक होणं गरजेचं आहे. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर जो मात्र उडवला गेला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चुकीच्या एंडला थ्रो झाला होता लॉंग ऑनच्या माध्यमातून. 1 शॉट असेल. येस. एक धाव जी मात्र एकवटली गेली. 66 धावा धावफलकावरती असतील. 66 रन ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतोय खाली. सांगत असताना इट्स माय कॅच अँड आय एम शुअरली टेकन. झटका क्रमांक लागतोय 6वा. बॅट्समन बॅक टू येतोय. 66 धावा धावफलकावरती. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मार्गस्थ. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 6व्या षटकातील
कमबॅक पाहायला मिळतोय. सुमात्र पप्पूच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंवरती 9 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, चुकीची लाईन, चुकीची लेंथ पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम लेग स्टंप पिचिंग झाली होती आणि त्याला अनुषंगून वाईडची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड. 67 धावा धावफलकावरती, 67 रन ऑन दी स्कोर बोर्ड. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या ओव्हर मधले. या वेळेला ब्लॉक होलचा वेग घेतलेला हा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. पॅडचा चेंडूचा संपर्क प्रॉपर झाला नाही. चेंडू इनफिल्डमध्ये राहिला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 68 धावा धावफलकावरती, 68 रन ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधला. स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजेच देवा. नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल प्रवीण. गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकतो पप्पू. स्पीडअप करायचंय. थोडस स्पीडअप करायचं मित्रांनो. येस, गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. ते मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि अजून एका विकेटचं पतन, 7व्या विकेटचं पतन होतंय. देवाला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो आडू. ते म्हणजेच महालक्ष्मी मळेगाव, त्यासोबत जय भवानी स्पोर्ट्स नेहरोळी संघाला. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव, जय भवानी स्पोर्ट्स नेरोळी, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नरेशदादा सातपुते साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचंय. तर नक्कीच मळेगाव संघ कॉल करेल. टेल कॉल आहे आणि टेल पडतोय. विनंती करतो मान्यवरांना, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचं कौल जिंकलंय, कॉल सांगायचंय. फलंदाजी करणार पहिले. फलंदाजी करणार. नक्कीच ऑल द बेस्ट मॅचसाठी. जास्त काही अवधी घेणार नाही. त्यानंतर तुम्हाला विचारेल, तुम्ही जर नाणेफेकीचा कौल जिंकले असते तर तुमचा कॉल काय असता? नाही, आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो. म्हणणं विरुद्ध झालंय. तरी मॅचसाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील.
बॅट्समन कोण आहेत रे स्ट्राईकला कोण आहे बॉलर कोण आहे सुभाष आहे ना आमी टेम्बरेकर ने बढ़िया बल्लेबाजी दिखाया और निश्चित तौर पे जो 69 रनों का जो टारगेट दिया है आधी वाली टीम को चेस करने के लिए एक चुनौतीपूर्ण स्कोर कहा जा सकता है। और देखते हैं किस तरह से यहाँ पे दोनों ही सलामी बल्लेबाज आदिवली के करते हैं। नरेश और गिरीश बढ़िया गेंद बिल्कुल ऑफ स्टंप से थोड़ा सा बाहर और गति नहीं थी इस गेंद में। चूंकि जितना ज्यादा स्लो डिलीवरी करते हैं गेंदबाज उतनी ही कम मार पड़ती है और जब गति प्राप्त कर लेते हैं तो कभी कभी होता क्या है उन बल्लेबाज के पाले में गेंद आती है तो मारते हैं। इस बार उठाकर खेला है वहां पे क्षेत्ररक्षण मौजूद कैरी कर जाएगी नहीं कर पाए वहां पे कैच। एक मौका था निश्चित तौर पे दबाव बनाने के लिए ऐसे कैचेस पकड़ने चाहिए। तो इस प्रकार से एक जीवन दान मिलता हुआ यहां पे बल्लेबाज नरेश को और टीम का स्कोर का खाता खुलता हुआ 1 रन। और कुछ नया करने का प्रयास कर रहे हैं यहां पे राइट हैंड बल्लेबाज इस बार लेफ्ट हैंड बल्लेबाज बनना चाहते थे लेकिन उनके पाले में गेंद आई नहीं। एक बिंदी गेंद जितना ज्यादा बिंदी गेंदे खेलेंगे उतना ज्यादा प्रेशर उनके ऊपर आएगा तो कहीं ना कहीं दबाव भी बढ़ेगा। फिर से यहां पर खेल दिया और शानदार कैच वहां पे कप्तान का एज अ कैप्टन वहां पे थोड़ा सा कैच भले ही छूटा था लेकिन नरेश का कैच छूटा था लेकिन आउट हुए इस बार गिरीश। पावर प्ले चल रहा था सोच रहे थे कि सिलीमुडॉन पे जो क्षेत्ररक्षण है उनको बीट करा देंगे तो चौका बटोरा जा सकता था। फैसला तो सही था लेकिन कहीं ना कहीं उसमें जो गेंदबाज का जो रवैया था जो सोच थी वो बिल्कुल विपरीत बल्लेबाज के। सुभाष बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। फिर से यहां पे स्कोर है 1 रन। धीरे धीरे ही सही लेकिन निश्चित तौर पे और यहां पे बिल्कुल मारना चाहते थे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में लेकिन बल्ले के अंदरूनी हिस्से में लगते हुए गेंद चली गई स्टंप में टकराई और इस प्रकार से एक और विकेट का पतन होता हुआ अब तो यहां से धीरे धीरे दबाव बढ़ता हुआ आदिवली टीम के ऊपर। चूंकि
अच्छी गेंदबाजी यहाँ पे आबिद टेम्बरेकर टेम्बरा के गेंदबाज के द्वारा। पहला ये ओवर फेंका जा रहा है, पावर प्ले चल रहा है और पहला ओवर समाप्त हो चुका। दूसरा ओवर फेंकने के लिए तैयार, गेंदबाज तैयार, फिर से भागे, उठाकर खेल दिया है। वहां पे क्षेत्ररक्षक भाग रहे हैं, देखते कैच कर पाते या नहीं, और लगभग कैच हो ही गया था, लेकिन शायद वहां पे एक जो गलती देखी जा सकती है वो था जब भाग रहे थे तो थोड़ा सा कॉन्सेंट्रेशन वहां पे भंग होता है, एकाग्रता कहीं ना कहीं बनाए रखना काफी मशक्कत, काफी मुश्किल होता है। इसी के वजह से, इसी के चलते वहां पे कैच नहीं कर पाए, अन्यथा गेंद तो हाथ में आ ही गई थी। अभी तक 2 कैचेस छूट चुके हैं इस इनिंग में और दूसरा ओवर ही चल रहा है। 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, और यहां पे बस दिशा दिखा दिया है और गेंद जा रही है थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, चौका। पहले से मुस्तैद थे, तैयार थे, और इस बार थोड़ा सा सोच को बदलते हुए, नजरिए को बदलते हुए, रवैया कुछ और, कंसिस्टेंसी दिखानी पड़ेगी, क्योंकि जब तक आप धैर्यता के साथ बल्लेबाजी नहीं करेंगे तब तक बहुत ही मशक्कत करना पड़ सकता है आपको। इस बार बढ़िया शॉट खेला है, क्षेत्ररक्षक भाग रहे हैं, लॉन्ग ऑफ का क्षेत्ररक्षक तेज कदमों से भागते हुए एक्स्ट्रा कवर के दिशा में, नहीं रुकी गेंद, दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, चौका। अभी तक 2 गेंदों पे 2 लगातार चौके बना चुके हैं नरेश, और कहीं ना कहीं मैं बात कर रहा था कंसिस्टेंसी, कॉन्सेंट्रेशन, इंटेंट, अटेम्प्ट, इंटेंशन, ये सब सारी चीजें आपको रखना पड़ेगा, तभी आप जीत की ओर अग्रसर हो सकते हैं। और इस बार सरप्राइज किया, और एक चीज मुझे समझ में नहीं आ रहा है, ऑफ स्टंप से बाहर गेंद को निकाल रहे हैं, अगर ज्यादा रूम देंगे, चूंकि एक ही क्षेत्ररक्षक यहाँ पे दिखाई दे रहा है, जो लॉन्ग ऑफ का क्षेत्ररक्षक था वो डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में भेज रहे हैं, तो निश्चित तौर पे यहाँ पे एक थोड़ी सी रणनीति तैयार करते हुए बल्लेबाज के विरुद्ध कहीं ना कहीं क्षेत्ररक्षक के अनुकूल गेंदबाजी करने का सोच रहे हैं यहाँ पे गेंदबाज। और वहां पे लॉन्ग ऑन के क्षेत्र में क्षेत्ररक्षक नहीं है, लेकिन रोकने में कामयाबी हासिल करते हुए इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा 13 रन। अभी तक इस ओवर में 5 गेंदें फेंके जा चुके हैं और 12 रन आ चुके हैं, तो निश्चित तौर पे यहाँ पे आदिवली की ओर से एक अच्छा ओवर कहा जा सकता है। फिर से यहाँ पे पुल करने का प्रयास कर रहे थे, लेकिन लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मुस्तैद है, 1 ही रन मिलेगा, तो इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 14 रन, और इस ओवर में आ चुके हैं 13 रन। और अभी तक जितने भी रन आए हैं 14 रन, और उनमें से 14 के 14 रन नरेश के बल्ले से आता हुआ। बेशक आप देश को रिप्रेजेंट कर सकते हैं,
जैसे उदाहरण पे ले लीजिए, मुकेश कुमार का तो नाम जानते ही होंगे, जो कि पंजाब से बिलोंग करते हैं और केकेआर ने पिछले साल उनको खरीदा था। बेस प्राइस 20 लाख भले ही रखा था, लेकिन टीम में उनको लिया। तो फ्यूचर है टेनिस बॉल से, आप बेशक आप देश की ओर अग्रसर हो सकते हैं और देश को रिप्रेजेंट कर सकते हैं। प्रतिनिधित्व करना सबसे बड़ी बात होती है देश के लिए, और उससे बड़ी बात होती है 140 करोड़ देशवासियों का दिल जीतना। और ये बिल्कुल पैड पे मारने का प्रयास कर रहे हैं, सिंगल भाग रहे हैं, डबल के बारे में सोचा भी क्या यहाँ पर? नो नो, थोड़ा सा दिशाहीन थ्रो कहा जा सकता है, क्योंकि जब आप विकेट कीपर के पास थ्रो करते हैं तो जहां पे स्टंप होता है वहां पे करना पड़ेगा, ताकि जो समय होता है उसके अंदर ही वहां पे स्टंप को घेरा जा सके। लेकिन ऐसा नहीं कर पाए, तो एक चांस गवाया, एक अपॉर्चुनिटी गवाया। स्कोर जा पहुंचा 16 रन। इस बार उठाकर खेल दिया है, क्षेत्ररक्षण तेज गति से भाग रहे हैं, और क्या कैच पकड़ा है! व्हाट अ कैच! इससे पहले कहा जा सकता है प्रबल दावेदार माने जा रहे हैं, क्योंकि जिस प्रकार से गेंद अंतिम समय में नीचे पड़ने वाली थी, हाथ लगाया और गजब का कैच पकड़ दिया उन्होंने। ऋषिकेश आए हैं स्ट्राइक लेने के लिए, नए बल्लेबाज। इन्होंने भी उठाकर खेला, कुछ समझ में नहीं आया, वहां पे क्षेत्ररक्षण भाग रहे, देखते क्या कर पाते हैं। और दो खिलाड़ियों के बीच में इस बार गेंद गिरी। मुझे याद आ गया राहुल द्रविड़ और मोहम्मद कैफ का। जब राहुल द्रविड़ से कैच छूटा था तो मोहम्मद कैफ ने वो कैच पकड़ा था पाकिस्तान के विरुद्ध। मजा आ गया था उस कैच को देखकर। तो इम्पॉसिबल को पॉसिबल करना पड़ेगा, एफर्ट करना पड़ेगा, अपनी टीम की ओर से 100% देना पड़ेगा, तभी आपकी टीम जीतेगी। इस बार बल्ला घुमाया है, बिल्कुल शॉट। पांच और आकाश आए हैं।
क्या आकाश गेंद को आकाश में भेजेंगे? ये तो देखने वाली बात है। छोड़ दिया। वाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा 19 रन। पांच विकेट आधी टीम पवेलियन में। फिर से फॉरवर्ड डिफेंस करते हुए गेंद लुढ़कती हुई जा रही है शॉर्ट कवर के दिशा में। सिंगल ले लिया। सिंगल के साथ स्कोर में इजाफा। 2 रन चतुराई दिखाते हुए दूसरा रन भी चुरा लिया। कुछ समझ में नहीं आया यहां पे अमी टेम्बरेकर टेमरा के टीम को। तो इस प्रकार से निर्णायक महोदय बताएंगे कुल मिला के इस गेंद पे कितने रन आए। 2 रन। इन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 21। लॉस ऑफ 5 विकेट। ओवर नंबर 3 is ending and over number 4 is starting soon. मैं बता देना चाहता हूं नंद कुमार दांडकर सर के द्वारा एसपीएल के लिए 1100 रुपए का नकद पुरस्कार दिया गया है। मैं शुक्रिया अदा कहना चाहता हूं सर का। एक बार फिर से कट करने का प्रयास कर रहे थे बैकवर्ड पॉइंट के दिशा में और खेला शॉट लॉन्ग ऑफ के दिशा में। सिंगल ले लिया। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 22 रन। 5 विकेटों के नुकसान पे पारी का चौथा ओवर फेंका जा रहा है। इस ओवर में 1 गेंद डाला जा चुका है। नंद कुमार सर अगर मेरी आवाज आप सुन रहे हो तो मंच पे आने का कृपा करें। आए सर, आपका स्वागत है, खैर मकदम है, वेलकम है। वाइट का इशारा आता हुआ। इस वाइट के साथ स्कोर 23। उठाकर खेल दिया है क्षेत्ररक्षण। बिल्कुल डीप कवर के क्षेत्र से भाग रहे थे। मिस फील्डिंग वहां पे एक छोटी सी चूक और दे दिया चौका। बहुत बहुत शुक्रिया डीजे। और इस चौके के साथ स्कोर 27 रन। इस प्रकार से अगर खराब क्षेत्ररक्षण करेंगे तो उनका खामियाजा आपकी टीम तो भुगतेगी ही, साथ में आपसे जीत कोसों दूर चला जाएगा। घुमा दिया है बल्ला डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। वहां पे क्षेत्ररक्षण मौजूद थे। लगभग संभवतः कैच तो पकड़ ही लिया था, लेकिन जो गेंद की गति थी काफी तेज थी, इस कारण कैरी नहीं कर पाया ज्यादा देर तक और कैच वहां पे ड्रॉप किया। और कुल मिला के सिंगल मिल गया। इस गेंद पे स्कोर 28 रन। अभी तक इस ओवर में 3 गेंदें फेंकी जा चुकी है। एक वाइट आया, पहले गेंद पे सिंगल, उसके बाद वाइट, फिर चौका, फिर सिंगल। अब देखते हैं अगली 3 गेंदों पे क्या करते हैं। उठाकर मारने का प्रयास कर रहे थे। चौदह गेंदे 41 रन। मैं हमेशा कहते आया हूं कि क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है। कब क्या हो जाएगा कुछ कहा नहीं जा सकता, क्योंकि इससे पहले भी मैचेस में कम गेंदों पे ज्यादा रन बने हैं। एक और बिंदी गेंद, ज्यादा बिंदी गेंदे, थोड़ा सा एक कदम और आपको दूर लेके चली जाएगी।
मैच के करीब जाने से। उठाकर खेल दिया है और सीधा डाउन द ग्राउंड गेंद चली गई दर्शक दीर्घा में, छक्का। तेईस अक्टूबर 2022 याद ही होगा, इंडिया पाकिस्तान का वो मैच। 18 गेंदे 48 रन, किंग कोहली क्रीज पे। उसके बाद जो मोमेंटम शिफ्ट किया था उन्होंने, मैच का परिभाषा और पासा पलट कर रख दिया था। तो कुछ उसी प्रकार की बल्लेबाजी यहां पे करनी पड़ेगी आदिवली टीम को। 12 गेंदे 35 रन। तो यहां पे इस 5वें ओवर के पहले ही गेंद पे चौका जड़ दिया है। अब 11 गेंदे 31 रन, इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा 38। हर गेंदों पे चांस ले रहे हैं, जानते हैं। एक चौका खाने के बाद यहां पे गेंदबाज वापसी करते हुए, जगह नहीं दिया इस बार खेलने के लिए। बिल्कुल लुढ़कती हुई फॉलो थ्रो में खुद फील्ड किया गेंदबाज ने। उठाकर खेल दिया है, नहीं रोकी गई गेंद। 1 बाउंस डीप मिड विकेट के क्षेत्र में, चौका। के साथ स्कोर 42 रन। अब 27 रन और चाहिए यहां से। निश्चित तौर पे दबाव बनाने का प्रयास किया जा, आज तो जरूर करेंगे ये दोनों ही आक्रामक बल्लेबाज। और इस बार गलती कर बैठे, कोई गलती नहीं किया, बिल्कुल पॉइंट के क्षेत्र में। महेश के ओवर में ये विकेट गिरता हुआ। ऐसे वक्त में विकेट का आना टेमरा के लिए एक अच्छा संकेत कहा जा सकता है। फिर से डॉट गेंद, वाइट का इशारा आ रहा है, तो इस वाइट के साथ स्कोर जा पहुंचा 43, लॉस ऑफ 6 विकेट। ये यहां पे कैच का प्रैक्टिस करवा रहे हैं।
7वें विकेट का पतन हुआ और इस ओवर में ये दूसरा विकेट है। महेश के ओवर में 6 गेंदें शेष रह गई है, 1 ओवर का खेल मात्र बाकी है और चाहिए 26 रन। निदाहास ट्रॉफी को कौन भूल सकता है, वो 22 रन 6 गेंदें। और दिनेश कार्तिक, वहां से दिनेश कार्तिक पीछे मुड़कर नहीं देखा बंदा ने, लगातार टीम इंडिया को रिप्रेजेंट कर रहे हैं, लगातार खेल रहे हैं और होना भी चाहिए। इस बार स्क्वायर कट कर दिया, गेंद के पीछे क्षेत्ररक्षक भाग रहे हैं, देखते हैं रोक पाते या नहीं, और नहीं रुकी गेंद। अंत में गेंद और फील्डर के बीच जो रेस चली थी उसमें गेंद की हुई जीत और मिल गया चौका बल्लेबाज को। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा 47 रन। स्टेप आउट तो कर रहे हैं लेकिन और यहां पे रन आउट हो गए। फिर से लगभग यॉर्कर लेंथ की गेंद ही कर रहे हैं, यही होना चाहिए। जब अंतिम ओवर चल रहा हो तो ज्यादा से ज्यादा आगे करने का प्रयास करना चाहिए, जड़ में डालें, गुड लेंथ पे करें, तभी आपको कामयाबी मिल सकती है। और बल्लेबाज हमेशा प्रयास करते हैं कि खोद कर गेंद को निकाला जाए और अभी तक ऐसा ही 1-2 गेंदें हमें देखने के लिए मिला है। नहीं रुकी गेंद और चली गई डीप फाइन लेग के क्षेत्र में 1 बाउंस चौका और इस चौके के साथ स्कोर 53। 50 का आंकड़ा तो पार कर चुकी है आदिवली की टीम, लेकिन थोड़ा सा विलंब कर चुके हैं। इनकी जो ट्रेन थी रन की वो थोड़ा सा स्लो चला। इस बार बिल्कुल काफी अच्छे तरीके से बल्ले का मुंह खोलते हुए कवर खेला है, कवर के क्षेत्र में, कवर पॉइंट के क्षेत्र में निकल गई 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर 57 रन। अंतिम गेंद बहुत ही बढ़िया प्रयास किया था और अंतिम गेंद पे यहाँ पे पगबाधा करार दिए गए तो विकेट का पतन हुआ। इस तरह से पारी का हुआ समाप्ति। 6 ओवर के बाद स्कोर कुल मिला के इन्होंने 57 रन बोर्ड पे टांग पाए और 12 रन से यहाँ पे मैच को गंवाया। लड़े, अंत तक लड़े, इन्होंने लड़ाई जारी रखा, फाइटिंग किया, लेकिन टोटल तक नहीं पहुंच पाए। थोड़ा सा बीच में कुछ गलतियों की वजह से चांसेस लेना चाहते थे लेकिन पीछे रहे। तो अब एक और बड़ा मुकाबला, एक और बेस्ट वर्सेस बेस्ट देखना ना भूलें, जो कि नेहरोली बनाम मालेगांव, ये दोनों परिपक्व और चैंपियन टीमें। मजा आने वाला है आज के दिन का अंतिम मुकाबला। और अब तो धीरे धीरे ऑडियंस भी बढ़ते जा रहे हैं, स्टैंड्स में खचाखच बढ़ते जा रहे हैं। लगभग 60,000 क्षमता वाला ये स्टेडियम अभी तक